नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025च्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न आपण अपलोड करतोय. आणि आज पुन्हा एकदा आपण अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांवरती भर देत आहोत. मित्रांनो, अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेतच, परंतु एकंदरीत तुम्हाला अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती फोकस करणं गरजेचं आहे हेही याच्यातून तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, आजचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 4. सहमत आहात किंवा नाही, कारण स्पष्ट करा. हा एक प्रश्न असा आहे की यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होतात, सहमत आहे लिहायचं की नाही लिहायचं, आणि मग तिथून पुढं प्रश्न सुरू होतात. तर त्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते पाहूयात. काही प्रश्न या ठिकाणी मी घेतलेले आहेत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांचा आपल्याला प्रथम अभ्यास करायचा आहे. पहिला प्रश्न आहे यामध्ये, पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद आहेत. वाक्य अपवाद आहे असं दिले, काही वेळेस अपवाद नाही असं वाक्य येतं, काही वेळेस गृहीतक आहेत असं वाक्य येतं, किंवा गृहीतक नाही असं वाक्य येतं. ते तुम्हाला ह्या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. पुरवठ्याच्या सिद्धांताला अपवाद पण आहेत आणि गृहीतक पण आहेत. त्यामुळं आहेत शब्द आला तर विधान बरोबर असेल, सहमत असेल, आणि नाही म्हटलं तर मात्र सहमत नाही असं उत्तर तुमचं येणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. स्थूल आहे, स्थूल म्हणजे मोठं, मोठ्याची व्याप्ती अमर्याद, अमर्याद म्हणजे खूप मोठी आहे. हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. मर्यादित आहे की अमर्याद आहे हे व्यवस्थित समजून घ्या. स्थूल म्हणजे मोठं आणि सूक्ष्म म्हणजे लहान. लहानची व्याप्ती मर्यादित आणि स्थूलची व्याप्ती अमर्यादित. तिसरा आहे, किंमत निर्देशांक हा निर्देशांकाचा एकमेव प्रकार आहे. कोणत्याही ठिकाणी एकमेव शब्द आला तर ते विधान सरळ सरळ असहमत नाहीच आहे असं लक्षात घ्यायचे, कारण आपल्याला कुठल्याही घटकासाठी एकच मुद्दा असा प्रश्न नाही, अनेक मुद्द्यांनी प्रश्न बनतात. मग ते प्रकार असू द्यात, वैशिष्ट्य असू द्यात, किंवा इतर कोणतेही घटक असू द्यात, हे एकमेव एक घटक असा कुठलाही नाही आहे. त्यामुळं असं एकमेव शब्द आलेले विधान असहमतच असतं, 100% लक्षात ठेवा. चौथं आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची अनेक कार्ये आहेत. इथं एकमेव शब्द आला की चूक, आणि अनेक शब्द आला की विधान सहमत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची देखील अनेक कार्ये आहेत, विधान बरोबर आहे. पाचवा आहे, सक्तीचे कार्य शासनाचे एकमेव कार्य. पुन्हा एकदा एकमेव शब्द आला, याचा अर्थ काय, विधानाशी तुम्ही असहमत आहात. अशा प्रकारे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर नेक्स्ट पुढचे प्रश्न, व्यक्तीची प्रत्येक इच्छा ही मागणी असते. प्रत्येक इच्छेचे रूपांतर मागणीत होत नाही, म्हणून हे विधानाशी सहमत नाही. ज्या इच्छेचं रूपांतर मागणीत होतं त्यासाठी 3 अटी असतात, त्या 3 अटी पूर्ण होणं गरजेचं असतं. त्यानंतर दुसरा भाग, किंमत व पुरवठा यांच्यामध्ये समसंबंध आहे. म्हणजे किंमत वाढली, पुरवठा वाढणार, किंमत कमी झाली, पुरवठा कमी झाली, सारखाच संबंध, समसंबंध, जे विधान बरोबर आहे, आपण सहमत आहोत. तिसरा आहे, व्यापारी बँका अनेक कार्ये पार पाडतात. अनेक आलं शब्द, विधान बरोबर असतं, मी सांगितलं होतं, जे इथं सहमत आहे. चौथा आहे, निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. हे विधान मात्र चूक आहे, मूळ वर्षाशिवाय निर्देशांक तयार करता येत नाही. पाचवा आहे, जास्त लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. जास्त लवचिक मागणी म्हणजे मागणीतला बदल किमतीपेक्षा जास्त, तर त्याचा मागणी वक्र हा तीव्र उताराचा नसतो. कमी लवचिकचा वक्र तीव्र उताराचा असतो, आणि जास्त लवचिकता मागणी वक्र हा पसरट स्वरूपाचा असतो. म्हणजे हे विधान देखील चुकीचं आहे, असहमत. इथं लवचिकतेच्या प्रत्येक वक्राच्या 3 वक्राच्या बाबतीत तर 3 नाही 5ही वक्राच्या बाबतीमध्ये स्पेशली असा प्रश्न विचारता येऊ शकतो.
उभ्या स्वरूपातला, आडव्या स्वरूपातला, या अक्षाला समांतर, श अक्षाला समांतर, जास्त उताराचा, कमी उताराचा, एक समान उताराचा, असे प्रश्न येऊ शकतात. ते तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढचे पहा प्रश्न. घटत्या सीमांतोपयोगिते सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत. हे विधान असहमत आहे. कोणतेही अपवाद नाही असा सिद्धांत नाही. आपल्याला जवळ 3 सिद्धांत आहेत, तिघांनाही अपवाद आहेत. त्यानंतर श्रमाचा पुरवठा वगैरे मागे वळणारा असतो. हे विधान बरोबर आहे. 5वा आहे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूंची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनात ठरते. हे देखील विधान बरोबर आहे, सहमत आहे. भारतात भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. हे विधान देखील बरोबर आहे, सहमत आहे. व्यवहारतोल आणि व्यापारतोल ह्या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत. सारख्या आहेत का त्या? नाही, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना आहेत. त्यामुळे ह्या विधानाशी सहमत नाही. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. ऑलरेडी झालेले प्रश्न. व्यापारतोल व्यवहारतोल दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. विधान बरोबर आहे. आधी सारख्या म्हटले होते, आता वेगवेगळ्या म्हटल्यात. वेगळे म्हटले तर विधान सहमत आहे. निर्देशांक आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे असतात. हे देखील विधान बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना कोणत्याही प्रकारच्या तात्विक अडचणी येत नाहीत. विधान चुकीचं आहे. 7-8 मुद्दे आहेत आपल्याला तात्विक अडचणी सांगणारे. त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे. हे देखील विधान बरोबर आहे. दोन्ही सारखे एक शास्त्र जे आहे ते एकसारखे नाही, दोघांमध्ये देखील फरक आहे. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न. घटत्या सीमांतोपयोगिते सिद्धांताला अनेक अपवाद आहेत. बरोबर आहे. निर्देशांकाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत. विधान चुकीचं आहे. निर्देशांकाला मर्यादा आहेत. 9-10 मर्यादा आपल्याला सांगता येतात. तिसरा आहे पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली जाणारा असतो. वरून खाली जाणारा असतो. हे विधान चुकीचं आहे. पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो. देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची भूमिका महत्त्वाची असते. विधान बरोबर आहे. सरकारला शुल्क, दंड व दंडात्मक रकमा यांपासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. हे देखील विधान बरोबर आहे, पण सगळ्यात जास्त महसूल उत्पन्न हे करांद्वारे मिळत असतं. इथं मोठ्या प्रमाणात म्हटले, फक्त सर्वात जास्त नाही म्हटलं, त्यामुळे विधान बरोबर देता येऊ शकतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. मागील 75 वर्षाच्या कालावधी भारताचा विदेश व्यापाराच्या रचनेत पूर्णतः बदल झालेले आहेत. विधान बरोबर आहे. स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे. हेही विधान बरोबर आहे. किंमतकर्ता हे मक्तेदारीचे एकमेव वैशिष्ट्य. सांगा उत्तर काय असेल? एकमेव शब्द आलाय. विधान चूक आहे. अगदी बरोबर. त्यानंतर करेत्तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. करेत्तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. बरोबर आहे. आणि शेवटचा आहे निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. अनेक शब्द आला की उत्तर मी सांगितलं बरोबर असतं. म्हणजेच सहमतची विधानं ते आहे. यानंतर पहा. असंख्य ग्राहक व असंख्य विक्रेते हे पूर्ण स्पर्धेचे एकमेव वैशिष्ट्य. एकमेव विधान चूक आहे, असहमत आहे. भारतात नाणे बाजाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विधान बरोबर आहे. आर्थिक कल्याणाचे सिद्धांत याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. कल्याण सूक्ष्ममध्ये अभ्यासला जातो. बरोबर आहे. पुरवठ्याचा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणार असतो. हे विधान बरोबर आहे. शेवटचा आहे निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो. विधान चुकीचं आहे. मूळ वर्ष लागतं निर्देशांक तयार करताना. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सहमतचे प्रश्न आपण काही इम्पॉर्टंट या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा उदाहरणांवरून संकल्पना ओळखा या संदर्भातील प्रश्नाचा विचार करणार आहोत. आज आपण सहमत आहात किंवा नाही या संदर्भातील प्रश्न या ठिकाणी विचारात घेतले. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.